लखलखीत या विशेष वृत्तामध्ये स्वागत. माझ्या सोबत आहेत राष्ट्रीय पुरस्कारावर मराठी झेंडा रोवणारे शिलेदार आणि अर्थात म्हणजे आजचा दिवस हा त्यांचा आहे. त्यांच्याकडून खरं तर जाणून घ्या, कारण सुवर्ण कमळ आपल्याकडे आलेला आहे. आपल्या सोबत आहेत सुमित्रा भावे, सुनील सुक्तनकर कासवचे दिग्दर्शक, त्यांच्यासोबत निश्चित मोहन आकाशे ज्यांनी कासवमध्ये काम केलेलं आहे, आणि अर्थात संजय कृष्णाजी पाटील दशक्रियासाठी त्यांना मराठीतला जो पुरस्कार आहे तोही त्यांच्या नावावर, आणि अडॅप्टेड स्क्रीन प्ले साठीचा पुरस्कार त्यांच्या नावावर नोंदला गेलाय. आणि अर्थात दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवणारा राजेश मापुसकरही आपल्यासोबत आहे. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि मला खरं तर सुनील जाणून घ्यायला आवडेल, कारण आज मुख्यमंत्र्यांना तुम्ही आज प्रोमो दाखवलात आणि गोड बातमी दिल्लीतून आली. ते फार मजेशीर योगायोग होता. म्हणजे एखादा चित्रपटात शोभावा असा तो ड्रॅमॅटिक प्रसंग झाला. कारण डॉक्टर आकाश आणि मी त्या कार्यक्रमात होतो आणि WHO हे जे आरोग्य दिनाच्या निमित्ताने असं जाहीर केलं की हे वर्ष हे नैराश्याविषयी बोलूया असं टॅगलाईन घेतलेलं असेल म्हणून. आणि तर त्याच्यामध्ये डॉक्टरांनी असं म्हटलं की आपण ही कासवचा एक छोटा प्रोमो दाखवूया, आणि तो सगळ्यांनी बघितला, मुख्यमंत्र्यांसह सगळ्या प्रेक्षकांनी. आणि तो कार्यक्रम संपून मी खाली बाहेर पडलो आणि मला तुमचे सगळ्यांचे फोन्स यायला लागले आणि फारच आश्चर्य वाटलं, आनंद वाटला. आणि असं वाटलं की या विषयाला आजच्या दिवशी न्याय मिळणं ही फारच मोठी ड्रॅमॅटिक नाट्यमय गोष्ट आहे. जागतिक आरोग्य दिन आणि कासवचा विषय म्हणजे खऱ्या अर्थानं शेलमध्ये जाणाऱ्या माणसाबद्दल तुम्ही बोलणं आणि त्या सगळ्याबद्दल गौरवोद्गार राष्ट्रीय स्तरावरचा सगळ्यात आतापर्यंत वास्तुपुरुष किंवा त्या सगळ्यांना हुलकावणी होती. सुवर्ण कमळावर खरं आता नाव कोरलं गेलंय. कारण सुमित्राताईंनी मगाशी सांगताना सांगितलं की आम्हाला त्यावेळेला असा एक फोन आलेला आणि त्यावेळेला बहुधा सुवर्ण कमळ मिळेल असं वाटलेलं. आज ते प्रत्यक्षात आलंय. इतक्या वर्षाचं स्वप्न खरं तर 10वी फ पासूनचा हा प्रवास आहे, आणि सुमित्राताईंचा तर त्याच्या अगोदर लघुपटापासूनचा. कशा अर्थाने सांगाल, कारण मागे वळून पाहताना काय वाटतं, आणि आजचा हा पुरस्कार आणि 5वं सुवर्ण कमळ म्हणजे श्वास, त्याच्या अगोदर श्यामची आई, त्याच्यानंतर देऊळ, कोर्ट आणि आता कासव. एक त्याचा खूप विविध प्रकारचा आनंद आहे. एक म्हणजे या प्रत्येक वेळेला मला एक गेल्या काही वर्षांमध्ये असं वाटत आलेलं आहे की ज्याची आपल्या समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी दखल घ्यायला हवी असं मला वाटतं, ते म्हणजे मराठीमध्ये दर्जेदार काम हे खूप वर्षांपासून चालू होतं. पण काही प्रमाणामध्ये मराठी चित्रपटसृष्टीविषयीची एक जी प्रतिमा होती ती राष्ट्रीय स्तरावरती खूप ढेपाळलेली होती. कारण आपला संपूर्ण सिनेमा हा त्या दर्जाचा नसल्यामुळे जे काही चांगले प्रयोग चालले होते त्यांच्यावर अनेकदा अन्याय होत आला आहे असं मला वाटलं. आणि तो खूप आधीपासून आहे. अगदी म्हणजे डॉक्टरांनी, जब्बार पटेलांनी वगैरे जे काम केलं आहे तितक्यापासूनचा तो सगळा कालावधी आहे. पण सातत्याने चांगले चित्रपट मराठी जेव्हा निर्माण व्हायला लागले तसं तसं एक मराठीची प्रतिमा उंचावत गेली, आणि त्याचं रूपांतरच या निर्णयांमध्ये हळूहळू व्हायला सुरुवात झाली. म्हणजे मराठी चित्रपट आता गांभीर्याने घ्यायला पाहिजे असं राष्ट्रीय स्तरावरची माणसं म्हणायला लागली. तर हे एक मला त्याचं प्रतीक वाटतं. हा एक आनंदाचा भाग आहे. दुसरं, कासवच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की वास्तुपुरुष आमचा एक थोडा वेगळा चित्रपट होता. सुमित्राताईंनी एखाद्या कादंबरीच्या पद्धतीने त्याची सगळी हाताळणी केलेली होती. पण आतापर्यंत काही प्रमाणात म्हणजे थोडे कलात्मक क्षेत्रातली माणसं आणि सामाजिक क्षेत्रातली माणसं दोघंही आमच्यावरती असा एक शिक्का मारत असतात की तुम्ही सामाजिक विषयाचे चित्रपट निर्माण करता. तो माझ्यासारखं असं म्हणणं होतं की हो, सामाजिक विषय हा जणू का काहीतरी त्याचा दोष असल्यासारखं त्याच्याविषयी तुम्ही बोलू नका. तो सामाजिक विषयांवरती असेल, मानसिक किंवा आरोग्याच्या विषयांवरती असेल, पण तो मुळात आवडत नाहीये. चित्रपट चांगला बनवणं हा खरा म्हणजे त्याच्यामध्ये आहे. आणि तो कलात्मक कसा होईल, मनोरंजनात्मक कसा होईल प्रेक्षकांपर्यंत, तरच तो विषय पोहोचणार आहे. ही आमची कायम धडपड राहिलेली आहे. आता या धडपडीला जेव्हा चित्रपट क्षेत्राकडनं अशी पावती मिळते की हा चित्रपट म्हणून आम्हाला सर्वोत्कृष्ट वाटतो, तो डिप्रेशनवरचा आहे याबद्दलचं हे बक्षीस नाहीये, तर त्यामुळे तिथे एक वेगळा आनंद मिळतो की हरकत नाही, या चित्रपट क्षेत्राने आपल्याला चित्रपट म्हणून या कासवाला मान्यता दिलेली आहे. क्या बात आहे. खरं तर जोगवा, पांगिरा, 72 मैल एक प्रवास, आणि अर्थात आता दशक्रिया. संजय कृष्णाजी पाटील हे नाव म्हणजे लेजिम खेळणारी पोरपासून वेगळ्या अर्थानं माहिती आहे. आज अडॅप्टेड स्क्रीन प्ले आणि दशक्रियासाठी इतके पुरस्कार, सर्वोत्तम मराठी सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार, काय भावना आहेत. कारण लाल फितीच्या कारभारात काय अडकलेला असलेला असा माणूस आहे, पण मनाने कलात्मक. काय कॉम्बिनेशन आहे संजयजी? खरं जोगवा पहिला चित्रपट होता. सगळी टीम सोबत होती. जोगवाला 5-6 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. मग नंतर म्हणजे मुळात पांगिरा असेल किंवा आता तुम्ही म्हणाला तसं 72 मैल एक प्रवास असेल किंवा आता दशक्रिया, हे सगळे विषय सुनीलजी मगाशी म्हणाले तसं एक पूर्णपणे सामाजिक आहेत. आणि ते जे म्हणतात की नुसता सामाजिक म्हणून त्याच्याकडे वेगळा ठसा मारू नका, त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघू नका, तर हे वेगळ्या विषयावरचे सामाजिक चित्रपट
हे प्रमुख प्रवाहातले चित्रपट होत आहेत, हे सुचिन्ह होत आहे असं मला वाटायला लागले. कारण दशक्रिया तर अजून विषय म्हणजे तो तिसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार झाल्यानंतर व्यक्तीची राख जेव्हा सावडली जाते, आपण रक्षा विसर्जन म्हणतो, तर तेव्हा ती राख चाळणीत घेऊन चालणारी आणि त्यातली नाणी जमा करून त्याच्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या मुलाची गोष्ट आहे ती. ही बाबा भांडे यांची अत्यंत गाजलेली कादंबरी आहे. तर फार आनंद होतोय म्हणजे की आपण वेगळ्या वाटेने चाललो आहोत, वेगळ्या वाटेने विचार करतो आहोत, वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतो आहोत आणि याच्यावर रसिक प्रेक्षक ही पसंतीची थाप देत आहेत. आणि आता राजमुद्राही उमटते आहे, जी सुरुवात झाली होती जोगवापासून आणि आता परत राष्ट्रीय पुरस्काराची मोहर उमटलेली आहे. तर म्हणजे आजी सोनियाचा दिनू म्हणतात तसं आहे की खूप सुंदर आणि आनंदाचा दिवस आहे. आणि मुख्य या आनंदात अजून एक म्हणजे दुधात साखर असं म्हणावंसं वाटेल की ज्यांचे चित्रपट बघत मी घडलो, म्हणजे वास्तुपुरुष असेल, दोघे असेल, 10वी फ असेल, हे सिनेमे बघत सिनेमा कळायला लागला, म्हणजे आत्मसात करायला लागलो, तर त्यांच्या शेजारी बसण्याचं भाग्य आणि त्या सुनील सुक्तनकर, सुमित्राताईंच्या चित्रपटाला सुवर्णकमळ मिळण्याच्या भाग्याच्या दिवशी आमचा सुद्धा खारीचा वाटा आहे. आमच्या चित्रपटाला दशक्रियासारख्या एक राष्ट्रीय पुरस्कार मिळतोय. मनोजजींना मिळाला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा. खूप सुंदर काम केलं त्यांनी आणि मला पटकथा लेखनाचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे आजचा दिवस म्हणजे अविस्मरणीय. निश्चित. डॉक्टर, तुमचे आणि सुमित्राताई आणि सुनीलचे ऋणानुबंध वेगळ्या पातळीवरचे आहेत. म्हणजे त्या सगळ्याबद्दल तुम्ही सांगावं. आणि कासव आणि आत्ताचा हा आजी सोनियाचा दिनू, कशा अर्थानं तुम्ही पुरस्कार हे तुमच्यासाठी निश्चित एक माइलस्टोन्स असतील, त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे आणि आजचं यश हे म्हणजे एका पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही तटस्थपणेही पाहताय आणि त्यातला इन्व्हॉल्वमेंटही आहे. बरोबर. तो तशातला एक साक्षेपी तुमचा दृष्टिक्षेप जाणून घ्यायला आवडेल. कारण मला पहिला प्रत्यक्ष अनुभव यांच्याबरोबर काम करायचं देवराई चित्रपटात आहे. आणि त्यावेळेला माझी काम करण्याची त्यांची पद्धत आणि बघितल्यानंतर मला फार भावलं आणि मी संधीच बघत होतो कधी. त्याच्यानंतर आम्ही एका सिनेमात काम केलं, हां, पण तो फारच म्हणजे उपस्थिती दाखवण्याइतपत काम केलं असं म्हणायला लागेल. आणि त्याच्यानंतर अस्तू, मुख्यत्वे म्हणजे अस्तू चित्रपट जो आम्ही 4 वर्षापूर्वी केला, त्यावेळेला ज्या प्रकाराने तो सगळा एक्झिक्यूट झाला, त्यामुळं मला असं वाटलं की अशा प्रकारच्या विषयांना सिनेमॅटिक दृष्टीने न्याय देऊ शकतील अशा तऱ्हेचे फिल्म मेकर आहेत, त्यांच्यावर मला काम करायचं आवडेल म्हणून. तर त्यावेळेला मी बाय डिफॉल्ट प्रोड्युसर झालो. कारण गणेशराम म्हणजे असं होतंच तिथे की पैसे संपले आणि काय करायचं. तो इतका आवडला होता की त्यामुळे तो पूर्ण करण्यासाठी मी झालो. पण यावेळी मी स्वतःहून इच्छेने त्या अनुभवानंतर, कारण हा विषय आम्हाला फार महत्त्वाचा वाटला. आणि दुर्दैवाने काय झालं आहे, डिजिटल मीडिया ही 400 वर्ष उशिरा आले प्रिंट मीडियानंतर. त्यामुळं आपण सगळे लिहायला वाचायला शिकलो आहे आणि शिक्षणाचं आपलं समजूतच लिहिणं वाचणं एवढंच झाले. पण त्याच्याही आधीची एक भाषा जी असते, जी लहानपणापासून आपण बोलतो म्हणजे कळतं की ती इमेज, प्रतिमांची भाषा आहे आणि आवाजाची भाषा आहे. आपण आपल्या आईला तिच्या आवाजावरनं आणि इमेजवरनं ओळखतो, बुद्धीने ओळखत नाही, विचाराने ओळखत नाही. भावनेचं नातं हे इमेज आणि साऊंडने जुडलेलं आहे आणि दुर्दैवाने हे आपल्याला कधी शिकवत नाहीत. तसंच भावना या गोष्टींबद्दल आपली शिकवणच नाही कधी. घरात शिकवत नाहीत, शाळेत शिकवत नाहीत, कॉलेजमध्ये शिकवत नाहीत, बाकी सगळ्या बुद्धिविषयी शिकवतात. फिजिकल डेव्हलपमेंट कशी होते शिकवतात, हां, बौद्धिक कशी होते ते शिकवतात. भावनिक डेव्हलपमेंट कोणी शिकवतच नाही. त्यामुळे त्याच्याशी संबंधित असलेला विषय आणि या भाषेतून सांगणं. अस्तूच्या अगदी सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल, आजोबा हरवल्यानंतर म्हणजे इरावतीचे वडील हरवल्यानंतर इरावती नवऱ्याला फोन करते. तो लहान मुलांचा डॉक्टर आहे आणि तो त्या बाळांना सांगतो आईवडिलांना की अहो काही प्रॉब्लेम नाही, सगळं छान आहे. लहान मुलांची भाषा खूप वेगळी असते, शब्दापेक्षा ती नीट ऐका, ती समजून घ्या. तसं मला वाटतं या विषयावरची ही जी भाषा आहे ती नीट समजून घ्यायची असेल तर नीट ऐका, मग बोला त्याच्या ऐकल्याशिवाय. म्हणून मला फार महत्त्वाचा वाटतो. आणि ते अस्तू झाल्यानंतरच आम्ही सुरू केलं की याच्यावर पण काम करायचं आणि हेच करतील आणि हे करणार असतील तरच आम्ही करू असं मला वाटलं होतं. मी पडीन आणि सुदैवाने डॉक्टर प्रकाश आणि अलका लोथे आमच्या मदतीला आले म्हणून आम्ही वेळेवर तो सिनेमा करू शकलो. वा वा वा, निश्चित किती आठवण महत्वाची आणि तुम्ही मांडलेला मुद्दाही महत्वाचा. आपल्यासोबत राजेश मापुसकर आहेत. राजेश, खूप खूप स्वागत. आणि
वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स, क्या बात आहे. म्हणजे अभिमानाचा मुद्दा आहे आणि राष्ट्रीय पातळीवरचा दिग्दर्शकाचा पुरस्कार तुला मिळतोय. काय भावना आणि आत्ता सगळ्यात महत्वाची आजच्या दिवसातली महत्वाची प्रतिक्रिया तुझ्यासाठी कोणती आहे? सर्वप्रथम स्टुडिओमध्ये बसलेल्या सगळ्या माझे सिनियर फिल्म मेकर्सना माझ्याकडून अभिनंदन आणि नमस्कार. आणि खूप खूप बरं वाटतंय की मराठी सिनेमाला या पातळीवरची सगळी पारितोषिकं मिळत आहेत, नॅशनल पातळीवरची पारितोषिकं मिळत आहेत आणि इतकं काही सगळ्यांना गौरवलं गेलंय. आणि आता इवन आता मी इथे बसून तुमचं संभाषण सगळ्यांचं ऐकत होतो आणि ते माझ्यासाठी ते सगळे एज्युकेशनच आहे. तुम्ही इकडे सगळे मोठे फिल्म मेकर्स आहात, विचारवंत आहात आणि माझ्यासाठी ती एक एज्युकेशन होतं. तर कमिंग बॅक टू नॅशनल अवॉर्ड्स, येस, माझं पहिलं अवॉर्ड आहे. मला खूपच आनंद, म्हणजे आनंद गगनात मावेना. म्हणजे अमित, तूच पहिला फोन केलास मला आणि त्यावेळेला मला ध्यानी मनी नव्हतं की मला नॅशनल अवॉर्ड मिळेल आणि तुझा फोन आला आणि तू इतकं प्रेमाने बोललास की राजेश कॉंग्रॅच्युलेशन. तर मला कळलं की काहीतरी हा गोड बातमीच घेऊन आलाय. सो ऑफकोर्स थँक्यू सो मच अमित अँड थँक्यू फॉर दिस अवॉर्ड. अँड नॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल खूप खूप आनंद वाटतो. राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटवणारे शिलेदार आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत गप्पा अशाच सुरू राहतील. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची या विशेष वृत्तामध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त एबीपी माझा. लखलखीत या विशेष वृत्तामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत पुण्याहून म्हणजे कासवमुळे राष्ट्रीय पुरस्कारावर आणि सुवर्ण कमळावर नाव कोरणाऱ्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे आहेत. सुमित्राताई, खूप खूप स्वागत. कारण सातत्याने वेगळे प्रयोग, म्हणजे अगदी 10वी फळ, वास्तुपुरुष, घोमला असलाच हवा, नितळ, वेगवेगळे प्रयोग आहेत अगदी आस्तूपर्यंत येऊन. आणि आता देवराई आणि त्यानंतर कासव. क्या बात आहे. म्हणजे खूप अभिमानाचा मुद्दा आहे. आणि आज जागतिक आरोग्य दिन साजरा होत असताना कासवला सुवर्ण कमळ मिळणं, योगायोग. काय पहिली प्रतिक्रिया तुमची आहे? योगायोगाची खूप गंमत वाटली. कारण मी सकाळपासून याच घाईमध्ये होते की आम्ही नुकतेच 2 लघुपट केलेले आहेत मानसिक आरोग्यावर आणि त्याचं पहिलं स्क्रीनिंग हे आज संध्याकाळी फिल्म आर्काईव्हमध्ये असणार आहे. त्यामुळे त्या सगळ्या गडबडीमध्ये असताना अचानक हा फोन आला. तर एबीसी माझ्याकडूनच पहिल्यांदा आला आणि मी थक्कच झाले की अरे खरंच आहे, काही बातमी खरी आहे. खूप बरं वाटलं. म्हणजे संजय दादा, काय सांगाल की दशक्रियाचा म्हणजे आता रिलीजच्या टप्प्यावर आहे आणि अशा वेळेला सिनेमाला म्हणजे कासवही असेल, मी प्रदर्शनाच्या मुद्द्यावर टप्प्यावर असताना अशा पद्धतीचा पुरस्कार मिळणं एक रिलीजला वेगळ्या अर्थानं बूस्ट मिळतं. पण राष्ट्रीय पुरस्कार आणि बॉक्स ऑफिस हे गणित कशा अर्थानं, कशा इक्वेशन जुळतच अशातला आजपर्यंतचा अनुभव नाही. तर यासाठी काही विशेष प्रयत्न होतील का? नाही, राष्ट्रीय पुरस्कारांच्या घोषणेमुळे आणि त्याची मोहर उमटल्यामुळे निश्चित फायदा होतो. म्हणजे त्यामुळे चर्चा होते, चित्रपट काय आहे, प्रत्येकाला वाटतं की काय आहे, कासव म्हणजे नेमकं काय आहे, दशक्रिया चित्रपट काय आहे. व्हेंटिलेटर तर पूर्वीच तो प्रदर्शित झाला होता आणि त्याचं प्रचंड स्वागतही झालं होतं. पण ज्यांनी व्हेंटिलेटर बघितला नसेल ते लोक परत नव्याने व्हेंटिलेटरकडे वळतील, कोण राजेश मापुसकर आहे याचा अभ्यास करावा लागतील. आणि आता दशक्रिया आणि कासवला याचा फायदा होणार. तो फार मोठा अगदी प्रचंड प्रमाणात होईल अशातला भाग नाही, पण तो एक अवेअरनेस नावाचा प्रकार असतो की आपल्याकडे लोक इतके जाणकार आहेत की ते तुमच्याकडे फक्त आपण चित्रपटांची वर्गवारी, कलात्मक सिनेमा, पूर्ण सामाजिक विषयांना वाहिलेला सिनेमा, तद्दन व्यावसायिक सिनेमा असं नसतं. चांगला सिनेमा आणि वाईट सिनेमा ह्या 2च गोष्टी असतात. चांगल्या सिनेमाकडे लोक येतात आणि महाराष्ट्रातील रसिक एवढा सुजाण आहे. हा सिनेमा नेमका कशाबद्दल बोलतो? कारण तुम्ही सांगितलं की राखेतून मिळणारे पैसे चितेच्या, तर त्याबद्दल तुम्ही थोडं एक्सप्लेन करावं असं मला वाटतं. हो, मुळात ही बाबा भांडी यांची अत्यंत गाजलेली 1995 सालची कादंबरी आहे दशक्रिया नावाची. 3 वर्षापूर्वी राम कोंडिलकर आणि ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक जो आहे संदीप पाटील, त्या मुलाचा हा पहिला चित्रपट आहे की एवढा मोठा आणि व्यापक विषय घेऊन. तर ते दोघे माझ्याकडे आले. मी कादंबरी वाचली होती पण म्हणाले नव्याने सर ह्याच्यावर सिनेमाच्या दृष्टिकोनातून बघा. तर त्यात मला तो सिनेमा दिसला. तो लहान मुलगा, त्याच्या बॅकड्रॉपला मंगलविधी करणाऱ्या आणि क्रियाकर्म करणाऱ्या घटकांचा सत्ता संघर्ष,
त्यांचा अप्पलपोटेपणा, त्यांची एकमेकावरची कुरघोडी आणि त्यात ह्या लहान मुलाचं आयुष्य, तो ती राखेतून चाळणीतून जमा होणारे पैसे तो ते आईच्या संसाराला मदत करतो आहे. त्याला स्वतःची एक चाळण घ्यायची आहे, त्याला त्याच्या मोठ्या भावासाठी एक शिलाई मशीन घ्यायची. तर ती एक गोड गोष्ट त्यात लपलेली असं मला वाटलं आणि त्यातून मला एक प्रचंड मोठं नाट्य सापडलं होतं. म्हणजे ते सामाजिक संघर्षाचंही होतं आणि ते कौटुंबिक कारणांमुळे, दारिद्र्यामुळे, पिचलेपण आल्यामुळे ते भावनिक नाट्य. आणि अशा प्रकारचा सिनेमा करताना खरं तर व्यावसायिक पाठबळ जे आर्थिक असतं ते खूपच अभावाने मिळतं, पण ही अडथळ्यांची शर्यत कशी पार केली? काय झालं की प्रपोजल नाटकामुळे प्रसिद्धीस आलेल्या कल्पना विलास कोठारी ज्या आहेत, त्यांची रंगनील नावाची संस्था आहे. अत्यंत वेगळा विचार करणारे लोक आहेत, नवरा बायको, कल्पना कोठारी आणि विलास कोठारी. तर ह्या दोघांकडे सारखे चित्रपट निर्मितीसाठी 5-6 वर्ष लोक मागेच लागले. तर ते म्हणाले की तू जोगवासारखा चित्रपट लिहिलेला लेखक आहेस, पांगिरासारखा लिहिलास चित्रपट, 72 मैलसारखा लिहिला, तर अशा प्रकारचा सिनेमा असेल तर आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे राहू. आणि जेव्हा मी दशक्रियाचा विषय घेऊन गेलो तर ह्या 2 सुविद्य पती पत्नींनी, ह्या सुसंस्कृत लोकांनी 15व्या मिनिटाला मला सांगितलं की आम्ही या सिनेमाची निर्मिती करतो आहोत, तर संजय तू, संदीप पाटील, राम कोंडीलकर, आप आगे बढो, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि आजही ते आमच्या पाठीशी आहेत समर्थपणे. वा वा. कासव घडणं आणि देवगडला ज्या पद्धतीचं शूट आहे ते कशा अर्थाने, कारण ते बहुतांश शूट हे पहाटेच्या वेळेस किंवा त्या पद्धतीने केलेलं असं दिसतं, कशा अर्थानं तो विषय मांडणं, त्यातल्या अडी अडचणी आणि एकूणच आज सर्कल कम्प्लिशनचा मुद्दा आहे खऱ्या अर्थानं, काय सांगाल त्याच्या आठवण? हो, ते फार सगळं प्रक्रिया नेहमीच मजेशीर असते. एकतर सुमित्रांच्या मनामध्ये नेहमी जेव्हा ही संहिता येते तेव्हा ती त्याच्याबरोबर एक काहीतरी वेगळं तत्वज्ञान आणि वेगळी प्रतिमा सृष्टी घेऊन येते. तसं इथे हे कासवांच्या संवर्धनाची एक संपूर्ण प्रतिमा ही या नैराश्याच्या कथेला लागलेली आहे. आणि त्यामुळे तसं जिथे काम चाललंय असं संशोधन करता करता मला देवगड आणि मिठबाव तिकडचा सगळा किनारा सापडला. आणि मुख्य म्हणजे कसं आहे की आपण जी वास्तू असते ती सुद्धा माणसाला मोकळं करते का बांधून घालते, असं सुद्धा एक वेगळा विषय ज्याच्यावरनं बोलता येऊ शकेल. अशा प्रकारचं एक खूप सुंदर घर तिथे आर्किटेक्ट शिरीष बेरी यांनी बांधलेलं. आणि तर ते आम्हाला आत्ताचे त्याचे जे मालक आहेत त्यांनी आम्हाला ते वापरायला दिलं. आणि त्यामुळे त्या सगळ्या घराची आणि त्या किनाऱ्याची आणि त्या सगळ्या निसर्गाची ही साथ या सगळ्या संहितेला लाभलेली आहे. आणि त्यामुळे आम्हाला सारखं असं एक वाटत होतं की निराशेतून बाहेर येणारा तो तरुण, याच्या गोष्टीला अनेक पदर आहेत. एक तर त्याचं अंतर्मन आहे, त्याला भोवतालची असणारी माणसं आहेत, त्याला मानसिक अवकाश काय दिलं जातं आणि त्याचं संपूर्ण खरं त्याच्या भोवतालचं अवकाश आहे ते काय आहे. अशा सगळ्याच पटलांवरती काम करत करत तो चित्रपट आम्ही तयार करत गेलो. आणि खरोखरच ती जी छोटी कासवांची पिल्लं बाहेर पडून समुद्रात चालत जातात हे जेव्हा आम्ही चित्रित केलं तेव्हा खरोखर एक तो वेगळाच आनंद होता, ती वेगळी अनुभूती होती. तर ते सगळं झाल्यानंतर हा चित्रपट मनासारखा तयार झाला. पण तू आता जसं म्हणालास तसं की याचा म्हणजे ह्या सुवर्ण पदकाचं रूपांतर हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत नेण्यामध्ये होणार का, किंवा बॉक्स ऑफिस असा शब्द वापरतात त्यासाठी, तर तिथे मला वाटतं की गेले अनेक वर्ष माझ्या मनामध्ये खूप असा तो छळणारा मुद्दा आहे की, आणि तो खरं म्हणजे बॉक्स ऑफिसवर गल्ला मिळवणे हा जो एक सध्या शब्दप्रयोग वापरतात त्या अर्थाने अजिबात नाहीये, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत चित्रपट पोहोचण्यासाठी मात्र नक्की आहे. आणि त्यात काय आहे की प्रेक्षकांनी आम्हाला कधीच निराश केलेलं नाही आणि आम्ही प्रेक्षकांना कधी निराश केलेलं नाही. प्रश्न आहे तो वितरण व्यवस्थेचा आहे आणि वितरण व्यवस्थेने आम्हाला अनेकदा निराश केलेला आहे. खरं म्हणजे तुम्ही पत्रकारांनी आम्हाला कधी निराश केलेलं नाहीये. म्हणजे ते लिहिणारे असतील, चॅनल्समधले असतील, हे सगळेजण त्यांच्या म्हणजे कक्षेच्या बाहेर जाऊन चित्रपटाविषयी चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. याच्या पलीकडे एक मोठं व्यावसायिक मार्केटिंगचं क्षेत्र मराठीमध्ये नव्याने निर्माण झालेलं आहे. ते व्हायला हरकत नाही, पण त्याच्यामुळे असं झालंय की चित्रपट एवढ्याशा पैशात बनला तरी चालेल, पण एवढा पैसा खर्च केल्याशिवाय त्याचं अस्तित्व प्रेक्षकांच्या माथी मारता येणार नाही. तर या दुर्दैवाला कसं ओलांडायचं हा प्रश्न डॉक्टर किंवा आम्हाला सगळ्यांना अजूनही सुटलेला नाहीये. म्हणून त्यातल्या त्यात मला आनंद एवढाच होतोय की या सुवर्ण पदकामध्ये आज आम्ही सगळ्यांपर्यंत बोलतो आहोत, पोहोचू शकतो. एक प्रकारे एक छोटंसं मार्केटिंग होतंय जे फुकट होतंय, चांगली गोष्ट. तर त्यामुळे ही एक अत्यंत काय साधेपणाने मनात येणारी भावना आहे. पण याच्या पलीकडे जाऊन मी प्रेक्षकांना असं म्हणेन की या सगळ्या मार्केटिंगच्या गदारोळात आम्ही उतरलो नाही तरी सुद्धा हा चित्रपट आला आहे अस्तित्वात आणि तो तुमच्यापर्यंत येणार आहे. आणि जेव्हा येईल तेव्हा मनात ठेवा की हा होता आणि तो अजेंड्यावर आणि त्याला आपण राहील. चित्रपट जाऊन बघूया निदान या चर्चेनंतर तो. आणि पुरस्काराची इतकी मोठी मोहर आहे सुवर्णकमळाची. डॉक्टर, तुम्ही खरं तर या विषयाचे गाढे अभ्यासक आहात वेगळ्या अर्थानं, आणि त्याच विषयावरचा सिनेमा कशा अर्थानं तुमच्या दृष्टीने भूमिका, त्यातलं एक तटस्थपण आणि पुन्हा असणारी इन्व्हॉल्वमेंट? नाही, काय गंमत आहे, मी दुसरं क्षेत्र आहे माझं.
हां मानसशास्त्र, मी हॉस्पिटलमध्ये काम केलेलं मनुष्य. सुमित्राबाई या टाटा इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेले आहेत, त्यामुळे मुळातच आमचे अप्रोच फार वेगळे आहेत. आणि शारीरिक आरोग्याची तुलना केली तर आपण जेवढे काळजीपूर्वक असतो की आपण काय खायचं काय नाही करायचं, व्यायाम करायचा का नाही, बुद्धीच्या वाढीविषयी असतो, तेवढे आपण मनाच्या आरोग्याविषयीच नसतो. आणि मनाचं अन्न काय, सुदृढ करणारं अन्न काय आणि जंक फूड काय. गोष्टीशी तुम्ही कशा रोज पाणीपुरी आणि भेळ जर खाल्ली तर तब्येत चांगली राहणार नाही, ते सगळं निघून जाईल ना. तसं सिनेमा फक्त इमोशनल पर्गेशनसाठी आपलं गेलो आणि साफ केलं सगळं असं करून चालत नाही. त्याला न्यूट्रिशियस व्हॅल्यू पाहिजे काही, जो पचला पाहिजे, अंगी लागला पाहिजे आणि बुद्धी आणि भावना दोन्ही वाढल्या पाहिजेत. तर माशी न्यूट्रिशियस एंटरटेनमेंट ही मला कायमच भावत आलेली आहे. आणि यातला रोल तुमचा आणि त्या अर्थानं गोष्ट म्हणजे आपला साईड बाय साईड मुख्य निर्माता या भूमिकेमध्ये मी इथे आहे आणि डिस्ट्रीब्युशनशी फार संबंध आहे त्याचा. म्हणून यांनी सांगितलं तसं की त्या दोन गोष्टीच वेगळ्या आहेत. म्हणजे जसं लग्न करणं वेगळं आणि संसार करणं वेगळं, अशा जवळजवळ चित्रपट करणं आणि तो दाखवणं. मार्केटिंगचं तुम्ही बोलात, मोठे मॉल आल्यामुळे जसे छोटे दुकानदार गेलेले आहेत, हां तसे शेतकरी गेले, तसं झालेलं आहे जवळजवळ इंडिपेंडंट फिल्म मेकरचं. कारण हे जे वितरक जे आहेत ना, हे जवळजवळ फिडून जमीनदार असल्यासारखे आहेत. आणि आम्ही म्हणजे छोटे शेतकरी, एक सिनेमा असणारे, 2 सिनेमा असणारे, आणि त्यामुळे आमचं ते गणितच त्यांच्याशी जमत नाही. तर ते एकदा जर जमून गेलं हां तर पोचवण्यापर्यंत मदत होईल आणि ती फार महत्त्वाची आहे. जसं तुम्ही म्हणलं तुम्ही निराश केलेली नाही, प्रेक्षकांनी आम्हाला निराश केलेली नाही. इन अ सेन्स ज्यांनी पाहिलं आहे त्यांनी असं सांगितलं नाही असे सिनेमे झाले पाहिजे, आम्हाला बघायला मिळाले पाहिजेत. आणि अस्तूच्या वेळेला तर माझा अनुभव असा आहे की जर त्यांच्यापर्यंत पोचवलं आणि सांगितलं बघा आणि ठरवा पैसे द्या की नाही, त्यांनी पैसे दिलेत. निश्चित. कारण मला राजेशकडे जाण्या अगोदर सुमित्राताईंना प्रश्न विचारायचा की या सिनेमाबद्दलचे, कासव बद्दलचे तुम्ही अनुभव शेअर कराल. तुम्ही जे आता म्हणता आहात की तुमचे 2 अनुभव, त्यातले एक अनुभव हा खूप सॅड बनवणारा आहे, जो माझ्या अगदी लक्षात राहिलेला आहे. त्या दप्तरदारांनी एक दिवशी आम्हाला फोन करून सांगितलं की कासव दिसतायत मोठी समुद्रातून, कदाचित आपल्याकडे येतील ती किनाऱ्यावर, तर तुम्ही या. आम्हाला कुठल्याही कृत्रिम उपायाने कासव शूट करायची नव्हती. तर मग आम्ही तिथे किनाऱ्यावर गेलो आणि एक कासव तिथे आलं आणि जवळ आल्यावर आमच्या असं लक्षात आलं की ते इतकं सुंदर देखणं कासव आहे जे आम्ही घेतलंय. ते आलो बरोबर आणि ते कासव मेलेलं होतं. का मेलं ते कासव, तर मोठाले ट्रॅव्हलर्स जे समुद्रामध्ये जातात आणि मोठी जाळी फेकतात त्याच्यामध्ये ही कासव अडकतात. पूर्वी जेव्हा छोटे मच्छीमार हे छोट्या नावा घेऊन समुद्रात जायचे तेव्हा त्यांचा धोका नव्हता या माशांना किंवा कुठल्याही जलचरांना. तो आता तयार झालेला आहे. त्यामुळे कासव त्या ह्याच्यात अडकून मोठ्या जाळ्यांमध्ये अडकून मरतात. तसं ते मेलेलं कासव होतं. तर त्याचंही आम्हाला फार वाईट वाटलं की अरे रे, आपण अशा तऱ्हेनं निसर्गाला धोका तयार करतो आहोत. त्यानंतर बरेच दिवसांनी त्यांनी आम्हाला कळवलं की कदाचित उद्या अंडी फुटतील, तर तुम्ही तयार राहा तुमच्या कॅमेऱ्यासह. त्यामुळे आम्ही अगदी अशी वाट बघत होतो आणि आम्हाला अगदी असा पहाटे त्यांचा फोन आला की फुटली आहेत अंडी. आणि मग आम्ही सगळे 40 मैल कॅमेरा घेऊन आणि सगळं गेलो आणि इतका आनंद झाला की ती छोटी छोटी पिल्लं अशी बघत 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 सगळी समुद्रामध्ये गेली. तो असा अगदी थ्रिलिंग अनुभव होता बघण्याचा. निश्चित. राजेश, मला असं विचारायला आवडेल की आता व्हेंटिलेटर माहीत झालंय, पण त्यातली एक तो ट्रिगर पॉइंट असेल की ज्या वेळेला तो सुचला, तो कागदावर आला, पुन्हा अनेक जद्दोजहद नंतर आशुतोष पर्यंत पोहोचवला, त्या सगळ्या गोष्टी आता ते माठी वळून पाहताना कसं वाटतंय. आणि अर्थात त्या सगळ्या एकूण प्रक्रियेबद्दल तू शेअर करावंस, कारण इतके वेगवेगळे ट्रॅक्स त्याच्यामध्ये आहेत. ते सगळे एकत्र मोठ बांधणं कशा अर्थानं तुला म्हणजे त्रासही झाला असेल आणि त्या सगळ्या गोष्टी जुळवून आणणं कशा अर्थानं एन्जॉय केलीस ही प्रक्रिया. ॲक्च्युली माझी व्हेंटिलेटर ही माझी दुसरी फिल्म, आणि पण ही फिल्म मी सगळ्यात जास्त एन्जॉय केली. कारण ही फिल्म खूप व्हेरी क्लोज टू माय हार्ट.
कारण ह्याच्यामधला जो एक फॅमिलीचा गोतावळा आहे, मी जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलोय, त्यामुळे फॅमिली बरोबर राहणं, जॉईंट फॅमिली बरोबर राहणं, खूप माणसांबरोबर राहणं ह्याची मला एक नॅचरल सवय झाली होती. आणि कुठेतरी ते एवढे वर्ष, म्हणजे मी म्हणेन हे स्क्रिप्ट काही 6 महिन्यात झालेलं नाहीये, पण हे स्क्रिप्ट 48 वर्षात झालंय. कारण जेवढं मी काय अनुभवलं माझ्या गावाला, माझ्या नातेवाईकांच्या बाबतीत किंवा माझ्या नातेवाईकांच्या बरोबर जाऊन इतर नातेवाईकांबरोबर, त्यामुळे एक फॅमिली लाईफमध्ये राहून जे काही शिकलो, जे कुठली शाळा किंवा एज्युकेशन मला मधून मिळालं नसतं किंवा कुठल्या फिल्म स्कूलमधून मिळालं नसतं, ते माझ्या फॅमिलीने दिलं. तर ती सगळी मोठ एकत्र मी बांधू शकलो आणि तुमच्या समोर व्हेंटिलेटर आणू शकलो. सो बिग थँक्स टू माय फॅमिली. निश्चित, खरंच म्हणजे तो संस्काराचा भाग आहे आणि तो संस्कार सिनेमॅटिक पद्धतीने कुठेही खोटा न वाटू देता तू तितक्याच तीव्रतेने त्याची संहत्ता जपत केलेला आहेस. त्यामुळे तो निश्चित काळजापर्यंत भिडला, पोचला आणि ते नातं जे व्हेंटिलेटरवर आहे त्याच्या पलीकडे जाऊन तू त्याला एक नवसंजीवनी दिलीस. या लखलखीत या विशेष वृत्तामध्ये घेतो छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त एबीपी माझा आणि त्यानंतर पुन्हा राजेशकडे आपण जाणारच आहोत. खरं तर लखलखीत यश मिळाल्यानंतर आत्ता पुढे काय याचा खरं तर प्रश्न आहे. पण राजेश मापुसकरकडे थेट जाऊया, कारण थोडंसं नॉस्टॅल्जिक होऊया. राजेश, मला विचारायला आवडेल, कारण इतके वेगवेगळी पात्र खरं तर आहेत, शूट करताना काय गंमत घडली किंवा काय कशा पद्धतीचं, कारण ती तारेवरची कसरत निश्चित असेल, कारण इतकी पात्र आहेत आणि पुन्हा गोष्ट मूळ पदावर आणणं हा त्यातला टास्क आहे. पण गंमत किंवा त्या सगळ्या बिहाइंड द सीन्स काय गमती जमती झाल्यात आणि आज शक्यतो काय आठवते? ऍक्च्युली मला ऍक्च्युली फिल्म पाहिल्यानंतर कळलं की ह्याच्यामध्ये 116 कॅरेक्टर्स आहेत. तोपर्यंत मी म्हणजे माझी टीम आणि माझा भाऊ रोहन मापुसकर तो सगळी बॅकग्राऊंड पाहत होता आणि एवढी सगळी कॅरेक्टरचं कास्टिंग सगळं त्यांनी केलंय. आणि हे श्रेय सगळं माझ्या कास्ट मेंबर्सना जातं. त्या लोकांनी माझ्या कथेवरती, जेव्हा कथा ऐकली त्या कथेवरती नुसता नाही पण माझ्यावरही विश्वास टाकला. आणि काही लोकांनी, म्हणजे काही नटांनी म्हटलं की अरे नाही, खूप छोटा रोल आहे, मी नाही करत. तर मी म्हटलं अरे तू कर. तर मी त्यांना जे म्हटलं की तू कर, तो जो विश्वास त्या सगळ्या ऍक्टर्सनी टाकला त्यामुळे व्हेंटिलेटर होऊ शकला. नाहीतर 116 लोकांना एका हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये, जे हॉस्पिटल वर्किंग आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला काही रिस्ट्रिक्शन्स होती शूटिंग करण्याबाबत, त्यामधले मागचे एक्स्ट्राज नाही, ते रिअल पेशंट्स आहेत. तर तेवढा पेशन्स ठेवून माझ्या ऍक्टर्सनी तिथे परफॉर्म केलं आणि कुठेही फोनचा आवाज आणि इतर लोकांची वर्दळीला डिस्टर्ब न होता त्यांनी तेवढ्याच इंटेन्सिटीने परफॉर्मन्स दिला. तर हे सगळं श्रेय त्यांचं आहे, त्याच्यामुळेच हे सगळं शक्य झालं. वरना ही फिल्म होणंच शक्य नव्हतं, कारण 116 कॅरेक्टरना घेऊन हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये शूट करायचं, कारण सेट लावू शकत नव्हतो, कारण मराठी फिल्मला बजेट अलाउच करत नाही की मी हॉस्पिटलला सेट लावू शकलो असलो. तर ते हॉस्पिटल रिअल हॉस्पिटल आहे, कोहिनूर हॉस्पिटल आम्हाला मिळालं होतं. थँक्स टू कोहिनूर हॉस्पिटल आणि त्यांची टीम की ज्यांनी आम्हाला हे हॉस्पिटल दिलं आणि तिथे आम्ही शूटिंग करू शकलो. तर रोज आम्हाला कधी कधी कन्फ्युजन व्हायचं की पेशंट कोण आहे, खरा कोण आहे, आपला एक्स्ट्रा कोण आहे ऍक्च्युली. तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकडे जे लोक बसायची लॉबीमध्ये, खूप नातेवाईक बसायचे आणि आम्ही 22 दिवस शूटिंग केलं. त्यामुळे मला सगळ्या पेशंटची प्रोग्रेस माहिती होती की सगळे पेशंट आज आयसीयू मध्ये कोण आहे, कोण बाहेर आलं. तिकडच्या बऱ्याचशा बायका वगैरे बसायच्या, त्यांच्याशी मी बोलायचो. मग त्या मला म्हणायच्या अरे बेटा तू कितना मेहनत करते तुम लोग, तेरे लिए खिचडी लेके आऊं क्या? बोला नहीं आंटी थँक्यू, बस आप मुझे ब्लेसिंग दीजिए. आणि त्यांच्याबरोबर बसून मग मी त्यांच्या नवऱ्याबद्दल किंवा मुलाबद्दल किंवा नातेवाईकाबद्दल त्या सांगायच्या, आज आयसीयू मध्ये, आज बाहेर आले, मग त्या खुश असायच्या. तर ते एक वेगळ्या तऱ्हेने एक ऋणानुबंध झाले होते आणि त्या सगळ्यांची ब्लेसिंग्स आज आम्हाला मिळाली आणि आमच्या फिल्मला एवढं अप्रिसिएशन मिळालं नॅशनल लेवलला. थँक्यू. क्या बात आहे. पण प्रियांकाचं एक म्हणजे मला जाणून घ्यायला आवडेल, कारण ती प्रोसेस काय होती, कारण तिच्यासाठी हे महाद्वार खुलं होणं मराठी इंडस्ट्रीत आणि त्याचं निमित्त मात्र तू ठरणं, कशा अर्थानं ती प्रोसेस झाली आहे, घडली आहे, ते गिव्ह अँड टेक काय नेमकं होतं? पहिल्यांदा तिला मराठी सिनेमा करावासा वाटला आणि तो तुझ्यामुळे करावासा वाटला, हे तितकंच महत्वाचं आहे राजेश.
हो प्रियांका ऍक्च्युली ती जरा गंमत आहे. मी जेव्हा फिल्म लिहिली त्यावेळेला मी प्रोड्युसर शोधत होतो आणि त्यावेळेला मग आमचे जे माझे सीए आहेत दुबे म्हणून, त्यांनी मला सांगितलं की प्रियांका चोपडा इज डुईंग रिजनल फिल्म. तर मला असं खरं वाटलं नाही. म्हटलं ती कशाला करेल रिजनल फिल्म, ती खूप मोठ्या बॉलिवूड फिल्म करेल. ते म्हणजे नाही यार ती खरंच रिजनल फिल्म करते, शी इज लुकिंग फॉर गुड स्क्रिप्ट, तू इथं जाऊन ऐकव. तर मी रिलक्टंटली आलो होतो ऍक्च्युली ती स्क्रिप्ट ऐकवायला आणि त्यांना मी स्क्रिप्ट ऐकवलं आणि इन्स्टंटली दे वॉज येस. तर मला वाटलं अरे पुढे काहीतरी प्रेझेंटेशन असेल, नरेशन असेल, मोठं काहीतरी करावं लागेल, पण नाही झालं ते. इन्स्टंटली आय थिंक वी गॉट कनेक्टेड. आणि आंटी नेहमी म्हणतात, दॅट इज प्रियांकाची आई डॉक्टर मधु चोप्रा, की आम्ही सगळे इथल्या रूममध्ये बसलो होतो आणि प्रियांका होती आणि ज्यावेळेला मी नरेशन करत होतो त्यावेळेला त्या म्हणले की तू आम्हाला विसरला होतास, तू आणि प्रियांका इतके कनेक्ट झालात. अँड आय कुड सी प्रियांका च्या चेहऱ्यावरची मी एक्सप्रेशन बघत होती, इमोशनल होत होती, ती हसत होती. तर तिला खूप मजा येत होती. तिथेच मला कळलं की ही फिल्म कनेक्ट करते, म्हणजे ती नॉन मराठी आहे पण भावना कनेक्ट होत आहेत. आणि त्यानंतर देर वॉज नो लुकिंग बॅक. अँड मग त्यांनी जो काही सपोर्ट दिला आणि कधीही कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ नाही, काही उगीच सजेशन नाहीत, काही नाही, त्यांनी पूर्ण मोकळीक दिली आणि माझ्यावरती विश्वास ठेवला. त्यामुळे प्रियांका चोपडा आणि त्यांची आई डॉक्टर मधु चोप्रा यांचा मी खूप आभारी आहे. क्या बात आहे. आणि खरंच तो कनेक्ट जो आहे, जे वडील मुलाचं नातं फरारी की सवारीमध्ये दिसलेलं, ते वेगळ्या अर्थानं त्यातला जो कनेक्ट आहे आणि त्यातला एक वेगळ्या पद्धतीचा ऋणानुबंध जो तू इथे दाखवलास, क्या बात आहे. आणि त्याला दिलेली खरं तर त्या नात्याला, त्यातल्या सच्चाईला दिलेली दाद आहे असं मला वाटतं. संजय कृष्णाजी पाटील, कविता, लेख या सगळ्याच्या पलीकडे जाऊन दशक्रिया ज्या वेळेला घडत होता, गारगोटी येऊन मला तुमचा फोन आला होता आणि मला अजूनही आठवतं की काही ऍक्टर्सचे प्रॉब्लेम्स होते, त्याच्या डेट्सचे, ह्या सगळ्या आता मागे वळून पाहताना ह्या अडचणी, त्या अडथळ्यांची शर्यत कशा अर्थानं वाटतं आणि एक वेगळ्या अर्थानं यशाचं हे वर्तुळ पूर्ण होतंय. एक तर मुहूर्ताच्या दिवसापासून प्रचंड पाऊस सुरू झाला, नंतर तो सलग 10 दिवस थांबेना. आणि संदीप रोज रात्री फोन करायचा दिग्दर्शक आणि रडायचा की सर म्हणे आज मी एकच सीन फक्त चित्रित करू शकलो, त्यालाही इतके अडथळे आले, हे आले. मग आम्ही पॅकअप करून परत आलो. परत 8 दिवसाचं शूट केलं. परत निसर्गाचा अडथळाला आम्ही परत आलो. म्हणजे क्लायमॅक्सच्या सीनला काय किंवा गुढीपाडव्याच्या सीनला काय किंवा पंचकमिटी नावाचा फार आमचा संघर्षमय आणि अप्रतिम दृश्य आहेत ती. तर त्या दिवशी 300-300, 400 लोकांची टीम बोलवायची, त्यांची वाहतूक व्यवस्था, त्यांचं जेवण खाणं, त्यांचं मानधन आणि गच्च आभाळ भरलेलं, सूर्यकिरण बारीक औषधाला सुद्धा नसे, असं करून आम्ही 26 दिवसाचं शूटिंग होतं ते आमचं 55 दिवसांवर गेलं. आणि एकूण 3 वेळा आम्ही 150 लोकांची टीम मुंबईवरून गारगोटी 500 किलोमीटर, गारगोटीवरून परत मनोज जोशी सरांचे नाटकाचे दौरे, त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ते पणजीला यायचे. पणजीवरून आम्ही त्यांना पिकअप करून गारगोटीत आणायचो 5 तासांनी, शूटिंग करून सोडायचो. आपल्या उमासर देशमुख असोत, आशा शेलार असोत, यांचं हे लोक दिवसभर रात्रभर शूटिंग करायचे सिरियलचं. पहाटे निघायचे, दुपारी यायचे, परत 1.5 दिवस शूटिंग करायचे, मागे यायचे. हे निसर्ग ने सुरुवात झाली, पण ते आज मागे वळून बघताना वाटतं की हे शिवधनुष्य होतं, आपण धीर सोडला नाही अख्ख्या युनिटने. आणि आम्ही ती नदी पार करून आलो ज्या गारगुडीच्या घाटावरची. आणि ती ज्या चाळणीत खऱ्या अर्थानं कॉईन मिळणं अपेक्षित आहे, इथे घवघवीत यश आणि सोनेरी यश, खरं तर ते पदकाचं यश असावं असं मला वाटतं. सुनील, कशा अर्थानं सांगाल? कारण कासव तसं बघायला गेलं तर त्याच्या नावापासून एक वेगळी क्युरिओसिटी निर्माण करणार आहे. मग ते शेलमध्ये जाणं असेल किंवा त्या सगळ्या गोष्टीकडे पाहणं, की पुन्हा ते सर्कल फिरून पुन्हा जन्ममृत्यूचं एक वेगळ्या अर्थानं कासव भाष्य करतं. त्या सगळ्या गोष्टीबद्दल, नावाबद्दल आणि त्याच्या कथानकाबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. आणि अर्थात बिहाइंड द सीन्स त्यामधले, कारण आज निर्मिती प्रक्रियेला आणि त्या सगळ्या गोष्टीला फार म्हणजे आज नॉस्टॅल्जिक तुम्हाला करणारा असेल. बरोबर. कसं आहे, त्याची सुरुवात अशी झाली की डॉक्टर आगाशे आणि सुमित्रा, ते दोघांनाही मगाशी डॉक्टर म्हणाले तसं असं वाटत होतं की या विषयावरती आपण काहीतरी केलं पाहिजे, त्यातून हा चित्रपट बनवूया अशी चर्चा सुरू झाली. आणि जसं अस्तूच्या बाबतीत आहे सुमित्राताईंना की त्यातला हत्ती कसा आला असं अनेकांनी प्रश्न विचारला, तसं यात कासव कुठून आलं हे कदाचित त्यांनाही सांगता येणार नाही. पण त्या संहितेच्या विचाराबरोबर, संकल्पनेबरोबरच ती कासवाची प्रतिमा आली आपोआप आणि मग त्याच्या भोवताली सगळं काम सुरू झालं. ते इतकं गोड रूपक आहे. म्हणजे मगाशी ज्या वेळेला सुमित्राताईंशी बोलत होतो त्यावेळेला जाणवलं की
म्हणजे आपण त्याच्याकडे पाहत असतानाही म्हणजे ते शेलमध्ये का जातं आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या पद्धतीने उलगडून सांगितलं. त्याच्यामध्ये कसं आहे की त्याची ती दुहेरी प्रतिमा आहे. म्हणजे कासवाची एक प्रतिमा जी आहे ज्याच्यामध्ये डॉक्टरांचं जे ते संवर्धन करणाऱ्याच्या भूमिकेमध्ये आहेत कासवांचं, तर त्यांच्या तोंडी गीताईमधला श्लोक घातलेला सुमित्राताईंनी की जसा कासव तो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली, असं विनोबांनी वर्णन केलेलं आहे. तर त्यामुळे असं सर्व इंद्रिय आतमध्ये घेणं याचं एक आध्यात्मिक प्रतीक म्हणून एक कासवाकडे बघितलं जातं. आणि तेच काही वेळेला हा जगापासून स्वतःचा बचाव करणारा निराशेचा बळी असलेला व्यक्ती सुद्धा तेच करत असते की काय, ही एक प्रतिमा झाली. आणि दुसरी प्रतिमा ही आहे ती या सी टर्टलची आहे. कारण आपल्याकडे आपण दोघांनी कासवच म्हणतो, जमिनीवरचा कासव आणि समुद्रातलं कासव, पण जे सी टर्टल आहे त्याची ही गोष्ट आहे. आणि ते ऑलिव्ह रिडले नावाचं जे सी टर्टल आहे, तर ते समुद्रामधनं त्याची मादी येते आणि अंडी घालून निघून जाते. तर ते खूप चांगल्या पद्धतीने सुमित्राताईंनी तोही एक मुद्दा त्याच्यामध्ये मांडलेला आहे की जणू काही त्या आईला त्या बाळाची भेटच होत नाही, कारण तिला ते अंड तसंच ठेवून निघून जावं लागतं, कारण ती काठावर राहू शकत नाही. आणि त्यामुळे जणू ते प्रत्येक वेळेला तिला असं वाटत असतं की कुठलंही पिल्लू समोर आलं की हे माझंच की काय. आणि हीच जणू काही प्रतिमा या जानकीच्या स्वभावाला लागू पडते की या मानवसारख्या तरुण मुलाकडे बघितल्यानंतर जी स्वतःच्या कुटुंबापासून तुटलेली आहे, स्वतः निराशेच्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करणारी आहे, तिला त्या कासविणीसारखं जणू काही वाटतं की हे पिल्लू माझंच की काय. आणि त्यामुळे ते म्हटलं तर आई मुलाचं नातं पण नाहीये, ते मैत्रीचं आहे, ते एका बिन नावाचं असं नातं आहे. आणि त्या बिन नावाच्या नात्यातून एका विशिष्ट भूमिकेच्या पलीकडे असणारा सगळं सहाय्य आणि पाठबळ देण्याची जी प्रवृत्ती तयार होते त्याचं जानकी प्रतीक बनते. असं ते सगळं 2-3 पातळ्यांवरती चालणारी ही कासवाची प्रतिमा आहे. निश्चित. आणि ते रूपक इतकं ऍप्ट आहे, कारण आणि ते त्यातलं नावाशी ते असणारं नातं आणि अर्थात तुमच्या सगळ्या सिनेमांमधले असणारी त्यामधली एक गेयता आहे, वेगळ्या अर्थाने एक लिरिकल आस्पेक्ट त्यामध्ये मिळतो. तर त्याला राष्ट्रीय पातळीवर दरवेळेला एक वेगळी दाद मिळालेली आणि आत्ता मिळालेली दाद ही तितकीच मोठी आहे, कारण आमच्यासाठी तो अभिमानाचा मुद्दा आहे, सुवर्ण कमळ आहे. निश्चित. म्हणजे हे सगळे जे मान्यवर आहेत, संजय पाटील, सुनील सुप्तनकर, मोहन आगाशे, सुमित्राताई आहेत आणि अर्थात राजेश मापुसकर, यांच्याशी गप्पा सुरू राहणार. वेग झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त एबीपी माझा. लखलखीत या विशेष वृत्तामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मला राजेश मापुसकरांकडे जायला आवडेल. आणि राजेश, खरं तर वडील आणि मुलाच्या नात्यावरचा हा सिनेमा आहे आणि आजचं हे पुरस्कार ज्या पद्धतीने घोषित झालाय त्यानंतर आई बाबांची रिॲक्शन काय आहे आणि तुला बाबांची असणारी मिळालेली मोठी रिॲक्शन आतापर्यंतची कोणती आहे? कारण व्हेंटिलेटर पाहिल्यानंतर त्यांच्या मनात काय आलं आणि काही निशब्दपणे एक्सचेंज झालं का? ऍक्च्युली गंमत क्या ना अमित, मी व्हेंटिलेटर लिहिताना ही फादर सन स्टोरी लिहायचे हे डोक्यात ठेवून लिहितच नव्हतो. पण तो नॅचरल बेंड आहे कुठेतरी असं मला वाटलं आणि ती कल्मिनेट झाली फादर सन रिलेशनशिपवरती. तर मला असं वाटलं की अरे इतर फादर सन रिलेशनशिपवरतीच फिल्म होते. तर दिस माय सेकंड फिल्म ऑन फादर सन रिलेशनशिप. आणि हो, माझे बाबा तसे थोडेसे नेहमी तटस्थ असतात. त्यांना मी सकाळी सांगितलं की मला नॅशनल अवॉर्ड मिळालं, तर ते म्हणले अच्छा. म्हटलं अहो नॅशनल अवॉर्ड मिळालं, ओके तू जेवायला आहेस की नाही दुपारी? म्हटलं अहो जेवायला आहे, मला प्रेसिडेंट अवॉर्ड देणार आहे. अच्छा ते कधी दिलं का तुला? म्हटलं अहो नाही, ते दिल्लीला जाऊन देतात. तर ते इतके साधे आहे, तर त्यांना या गोष्टीचं असं खूप काही अप्रूप नाही वाटत. त्यात आई खूप खुश झाली. तर आईला ऍक्च्युली मी सांगितलं आई मला नॅशनल अवॉर्ड मिळालं. ती म्हणली किती दिवस झाले तुला सेलफोन आणायला सांगते, मला अजून आणून नाही दिला, नॅशनल अवॉर्ड कसलं? म्हटलं अगं थांब, काही सांगू नको मला नॅशनल अवॉर्ड वगैरे, आधी मला सेलफोन आणून दे. तुझ्या लिखाणातली सच्चाई, लिखाणातली सच्चाई आणि त्याचा मूळ स्त्रोत हा कुठून असेल तर तो या माणसांमधला आणि तो सच्चाईतला आहे. म्हणून वा वा वा. आणि खरंच ती दात त्या माऊलीला आणि वडिलांना, क्या बात आहे. म्हणजे जो फॅमिली आणि ते रुटेड असणं आहे ते स्क्रिप्ट मध्ये दिसतंय, वो झलक जात आहे. क्या बात. माझी इन्स्पिरेशन आहे, माझं एन्सायक्लोपीडिया इज माय बाबा. वा 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 वा, काय गोड. म्हणजे आणि खरंच म्हणजे ज्या पद्धतीने दशक्रिया म्हणजे जशी घडत गेलीये, मला संजय पाटलांकडे यायला आवडेल की मी बघताना त्या एका सिस्टीमवर भाष्य करताय तुम्ही आणि प्रस्थापिता विरोधाचा जो लढा आहे जो क्लायमॅक्स मध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्या सगळ्या गोष्टीकडे प्रस्थापितच हात धरून वेगळ्या अर्थानं ते तिथपर्यंत घेऊन येतात. हा जो त्यातला आहे कशा अर्थानं घडला आणि त्याबद्दलचं
तुमच्या मनात नेमकं कशा वेळेला ट्रिगर झाली ही गोष्ट? कारण या सगळ्याकडे इतक्या गोष्टी होत्या आणि त्याच्याबद्दलची एक राजीवची एक वेगळी आठवण आहे. काय झालं, दशक्रियामध्ये सगळ्या महिला उभ्या राहतात एकजुटीने आणि एक व्यवस्था मोडीत काढायला निघतात. तो त्याचा क्लायमॅक्स आहे. आणि ते मला ते फार गोड वाटलं ते, की त्या सगळ्या पदर खोचून उभ्या आहेत. शेवटी स्त्रीच्या अंगात जेवढी ताकद असते, विलक्षण ताकद असते ना, ती इतर कुठल्याही घटकामध्ये नाही, असं माझं ठाम मत आहे. आणि ती गोष्ट मला क्लिक करायची वाटली आणि ती मी केली. वा. दुसरं, ह्यात एक अप्रतिम अभंग आहे. तो अप्रतिम म्हणजे सगळ्यांनी म्हणाले म्हणून मी ते सांगतोय. तो जगण्याचे देवा लाभवायचे बळ, दुर्गुणाचा वळ साहवेना, मरणाचे देवा मरणाचे झळ साहवेना. तो जो अभंग आहे तो राजूच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मला सुचला होता. कारण राजूचं आणि माझं असोसिएशन एवढं होतं की जोव्हा, पांगिरा, 72 मैल एक प्रवास, 3 सिनेमे आम्ही केले एका पाठोपाठ एक. आमची एक वैचारिक बांधिलकी होती, आमची एक व्यक्त होण्याची पद्धत होती. कारण आमचं एकमत होतं याच्यावर की ह्या समाजाने, ह्या सामाजिक पर्यावरणातला काहीतरी एक रस घेऊन, शोषून, भोगून आपण नागरिक म्हणून घडतो आहोत. तर ह्या समाजाचं आपण काहीतरी त्याच्याप्रती आपलं काहीतरी देणं आहे आणि आपण हे सामाजिक विषयांच्या ना वाहिलेली कलाकृती देऊन आपण त्यातून व्यक्त होऊन ह्या समाजाचं ऋण फेडलं पाहिजे, हा आमचा ठाम विश्वास होता. तो मुलगा अचानक म्हणजे अकाली निघून गेला. अजय, अतुल, मी, आम्ही अंत्यसंस्कारला गेलो होतो. जेव्हा राजूची ती चिता वगैरे रचणं वगैरे चालू होतं, ते अग्निदेणं चालू होतं, तेव्हा सुचलेला तो अभंग, त्या 2 ओळी. मग पुढे त्याचं पूर्ण गाण्यात रूपांतर झालं आणि अमितराज सारख्या तरुण आणि प्रतिभावंत संगीतकारांनी त्याला संगीत दिलं. तो अभंगही त्याच्यात आहे. तर ती गोड गोष्ट मला वाटते ह्याच्यातली एक ती वेदनादायक आहे की राजूच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सुचलेला तो अभंग. आणि दुसरं, यातला जो भान्या नावाचा 13 वर्षाचा मुलगा आहे, ह्या महिला वर्गाच्या पाठिंब्यावर तो व्यवस्थेला छेद देतो आणि ठामपणे तो उभा राहतो आणि ती व्यवस्था मोडीत काढतो. कारण त्यातले वर्ण, वंश, जात या सगळ्यावरचा असणारा एक जळजळीत अंगार असणारा एक्सरे आपल्याला इथे बघायला मिळतो. येस. आज म्हणजे हे सगळं इथपर्यंत यशाचं वर्तुळ पूर्ण होतंय. आम्हाला बघायला कधी मिळणार दोन्ही सिनेमे? हो, खरं आहे. म्हणजे आमच्या बाजूनी आम्ही आज तयार आहोत तो दाखवण्यासाठी. म्हणजे कालच तयार आहोत, आज सुद्धा नाही खरं म्हणजे. तर बघूया. म्हणजे आता मी म्हटलं तसं की या पुरस्कारामुळे असेल, कदाचित वितरण व्यवस्था असेल, चॅनल्स असतील, यांचं जर लक्ष या चित्रपटाकडे गेलं आणि त्यांना जर असं वाटलं की हो, आपण बरोबरीने प्रयत्न करूया, तर नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं सोपं पडेल. मगाशी तू जेव्हा म्हणालास ना की याची काही हृदय आठवण मनात येते का, तर ज्यासाठी हा पोचावा असं वाटतोय त्याचं कारणच ते आहे असं मला वाटतं. हा जेव्हा जवळजवळ त्याचं एडिटिंग पूर्ण झालं आणि आम्ही आमची सगळी टीम मिळून बघणार होतो आणि आलोक राजवाडे हा त्यातला प्रमुख कलावंत आहे, तोही त्या दिवशी बघायला येणार होता. आणि माझ्या मनामध्ये एक सतत अशी शंका होती की या तरुण पिढीला नेमकं हे कसं वाटणार आहे, कारण त्यांच्यासाठी तो बनवलेला आहे. तर या तरुण मुलांच्या, मुलींच्या मनामधल्या अस्वस्थतेपर्यंत तो पोचतोय की नाही असं. तर आलोक त्या दिवशी जो आला तर तो इतका अस्वस्थ होऊन आला, तर तो म्हणाला की 3च दिवस झाले आणि त्यांच्या अत्यंत जवळच्या अशा एका तरुण मुलाने, मित्राने आत्महत्या केली आणि आदल्या रात्रीपर्यंत कोणाला कळत नव्हतं की तो असं काही करेल म्हणून. आणि अत्यंत ब्राईट मुलगा होता, उत्कृष्ट काहीतरी सामाजिक काम करणारा होता आणि अत्यंत क्रिएटिव्ह होता. म्हणजे कुठल्याच बाजूनी काही कमतरता नव्हती त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह एनर्जीची. आणि तरी हे काय झालं असेल. आणि ही सगळी मुलं एवढी अस्वस्थ होती, ते म्हणाले की नाही, हा चित्रपट लवकरात लवकर बाहेर येऊ देत. आमच्यातल्या अनेकांना ती पॉझिटिव्हिटी, ती सकारात्मकता जी आहे ती मिळणं आवश्यक आहे आणि ती नक्की हा चित्रपट देऊ शकेल असं म्हणून. तर त्यासाठी सुद्धा तो प्रेक्षकांपर्यंत पोचायला हवा असं मला वाटतं. नाही, निश्चित. आणि त्यातलं प्रेरणा जी आहे, अंतःप्रेरणा, ती सकारात्मक ऊर्जा, हा जो प्रवास असेल तो प्रेक्षकांपर्यंत निश्चित एक वेगळा मेसेज घेऊन जाईल. आणि दशक्रिया कधी येत? आज ठरेल रात्री असं नाही, पण आहे, चाचपणी सुरू आहे आणि निश्चितच येईल तो. आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा सिनेमा आहे तो. म्हणजे सुनीलजींच्या मताची मी सहमत आहे की त्याच्यावर आमच्यावर कोणी काही असा वेगळा शिक्का मारू शकणार नाही. अरे, खूप छान सिनेमा आहे असं म्हणतील आणि काहीतरी सोबत त्याची आठवण घेऊन जातील लोक आणि आम्हाला शाबासकी देतील, पाठीवर थाप मारतील, इतका विश्वास आहे मला. आणि डॉक्टर, निर्माता म्हणून काय वाटतंय आणि आज अभिमानाचा मुद्दा आहे? तू फार म्हणजे अवघड प्रश्न विचारला. का दाखवायला आम्ही तयार आहोत, तुम्ही पाहायला कधी तयार आहात, हा खरा प्रश्न आहे. कारण आपल्या खूप लोकांनी आम्हाला बघायचं आहे कधी येणार. आणि आलेला मराठी चित्रपट चालू असताना सुद्धा दुसऱ्या आठवड्यात काढल्याची इतकी उदाहरणं मी ऐकलेली आहेत. त्यामुळे हा जरा मुद्दा ह्यांनी घ्यायचा आहे. पण ह्यांनी सांगितलं ते मला फार महत्त्वाचं वाटतं. तू मगाशी विचारलाच तो प्रश्न की ते कसं जाणतात.
की त्या कासवाला हे संरक्षण का करावं लागतं, तर हल्ली ती कासवाची पिल्लं खातात लोक, ओ त्यामुळे खातात म्हणून प्रोटेक्ट. तसं या डिप्रेशनमध्ये असलेल्या मुलाला काही काळपर्यंत संरक्षण लागतं. निश्चित. आणि ती ते फार मायेची ऊब महत्त्वाचं आहे. फार आणि हे महत्त्वाची. न सांगता कळलं पाहिजे लोकांना, खरं. हे फार महत्वाचं आणि आहे. आणि माझ्या आजूबाजूला सुमित्राबाईंच्या यांच्या आजूला कायम तरुण मुलं असतात, खरंय खरंय. त्यामुळे त्यांच्यातनं जे जाणवणार आहे त्यामुळे ते बघायला मिळेल. आणि बघितलेल्या लोकांना, आवडणाऱ्या लोकांकडूनच याचा आम्हाला फायदा नकोय पण तोटा व्हावा अशी इच्छा नाही. खरं निश्चित. पण आजच्या या दिवशी म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने आलात आपलेपणाने, खरं तर कुठून कुठून तुम्ही आलात, वेळ काढलात, कारण आज तुमचा दिवस आहे, सेलिब्रेट तुम्ही खरं तर करावा अशा पद्धतीचा तो वेळ आमच्यासाठी दिलात. राजेश, सुमित्राताई, संजय दादा, सुनील आणि अर्थात डॉक्टर, तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. आणि इतक्या आपलेपणाने आलात आणि पुन्हा एकदा अभिनंदन, मानाचा मुजरा. लखलखीत या विशेष वृत्तामध्ये आपण इथेच थांबतोय, कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त एबीपी माझा.